आज मस्त झणझणीत कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा बनवला आहे आणि मटण सुक्का आणि तांबडा पांढरा रस्सा या सगळेजण जेवायला. हाय फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मस्त ना. हे मी कुकर घेतलेला, ह्याच्यामध्ये मटण धुवून शिजायला ठेवलेलं मी मटण. 3-4 चमचे मी कुकरमध्ये तेल टाकलं होतं. हे बघा. आणि पहिल्यांदाच मी हा पांढरा रस्सा बनवलेला. एवढा सुंदर झाला होता ना, खूपच सुंदर झालेला. करून बघा तुम्ही पण. आणि आपल्या इकडे तांबडा पांढरा रस्सा म्हणजे कोल्हापूरची आठवण येते आणि जबरदस्त सगळेजण खायला जातात. असं गरमागरम एवढं भारी वाटतं ना. आणि जे कोल्हापुरीमध्ये जाऊन खायची मजा असते ती काय वेगळीच असते. तर खूप दिवस झाला म्हटलं तांबडा पांढरा रस्सा बनवलेला नाही आहे. म्हटलं बनवूया चला. तर हे मटण शिजायला ठेवलं आहे मी. याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून शिजायला ठेवलेलं. ह्याच्यामध्ये दुसरं मी कुठलं ॲड करत नाही का आता अळणीसाठी. खडे मसाले वगैरे असं मी काही टाकत नाही याच्यामध्ये. कांदा, टमॅटो वगैरे. हे बघा, ह्याला आता बरोबर हे करून घ्यायचं, आपल्याला हलवून घ्यायचं आणि शिट्टी करायला ठेवायचं आहे. 2-3 शिट्टी भरपूर होते, ह्याला लगेच शिजून जातं. आता मस्त हे करून घ्यायचं आपल्याला, मिक्स करून. आता हे हळद मीठ याला शिट्टी करायला ठेवायचे. हे झालं आता आपलं हे शिजून. हे बघा, या सगळेजण मटण खायला गरम गरम आळणीतलं मटण खायची मजा काही वेगळीच असते ना. आणि यात्रा असते तेव्हा तर काही वेगळंच वाटतं आळणीतलं मटण खायला. खूप छान वाटतं. माझे पप्पा आम्ही यात्रेला जायचो तर शिजलं की म्हणायचे, या इकडे सर्वजण. पिंकी इकडे आहे, वैशाली इकडे आहे, माझ्या बहिणीचं नाव रुपा इकडे आहे. अशी बोलवायचे ना माझे पप्पा. पहिल्यांदा आम्हाला खायला द्यायचे. हा अळणी भात आणि मटण खायला घेतलं आहे. एवढं सगळं मटण नाही खायला घेणार, हे दाखवायसाठी हे केलेलं आहे. मला रील्स शूट करायचे होते म्हणून. तर या सर्वजण अळणी भात खायला. हे मी आता पांढऱ्या रस्स्यासाठी हे करते आता. हे तेल टाकते. तेल जास्त नाही टाकायचं, थोडंसं 2 आणि थोडंसं वरती तेल हे करायचं, ॲड करायचं चम्मच. ह्याच्यामध्ये सगळे खडे मसाले टाकले. तेजपत्ता, दालचिनी, काळी मिरी, ते चक्रफूल वगैरे. आणि ते काय असतं फूल येतं ते दुसरं, ते नाव येईना झालं आता. ते सगळं टाकलं मी ह्याच्यामध्ये. आणि चिकन टाकलं आहे. चिकनचा मी पांढरा रस्सा बनवलेला होता. हे बघा, चिकन मस्त धुवून ह्याच्यामध्ये हे केलं आहे. अर्धा किलो चिकन होतं हे. हे चिकन आता मी ह्याच्यात हे करून टाकलं आहे धुवून. आणि ह्याच्यामध्ये हळद टाकायची नाही आहे, आपल्याला नुसतं मीठ टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. खड्या मसाल्याचा फ्लेवर एवढा सुंदर येतो ना, तर याला तिखटाची गरज नसते. आणि पांढरा रस्सा असा हेच असतो. आणि एवढा सुंदर वाटतो ना, गरम गरम प्यायला खूप छान वाटतं. काय वेगळंच म्हणजे लागतं ते. तांबडा पांढरा रस्सा म्हणलं की काय वेगळंच काम असतं. हे टाकायचं बाकी होतं, ते मी हे वरतून टाकलं आता. आणि आपल्याला ताटामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवरती ह्याला होऊन द्यायचं आता. स्लो केला आहे मी गॅस. ह्याच्यामध्ये खडे मसाल्याचा फ्लेवर तो एवढा सुंदर उतरतो ना, त्याच्यामुळे खडे मसाले टाकायचे आहेत. आणि जे आपल्या ताटामध्ये गरम पाणी होतं ना, ते ह्याच्यात हे करायचे आहेत, टाकायचं आहे. नंतरनं हे खडे मसाले ताटात येऊ नये म्हणून, आणि माझ्या मुलांना पण नाही आवडत म्हणून, मी हे सगळे खडे मसाले मी एका साईडला काढून घेतलेले. आणि चिकन एका साईडला काढून घेतलेलं. आणि हे अळणी पाणी तसंच ठेवलेलं मी. हे आंबा घेतलेला कापून खायला. हा पांढऱ्या रस्स्याचा मसाला होता. खोबरं होतं, खसखस होती, आलं, लसूण, कांदा आणि काजू होते. ह्याला मी बारीक करून घेतले पेस्ट. हे बघा, हे आपल्याला चिकन वेगळं करायचं आहे आणि ते खडे मसाले वेगळे करायचे. ह्या तांबड्या रस्स्याचं हे होतं. कोथिंबीर, टमॅटो, खोबरं, कांदा, लसूण, अद्रक. हे चिकन पण आता आपल्याला वेगळं करायचं आहे. हे खडे मसाले मी वेगळे केलेत बघा. हे बघा, सगळे एका साईडला काढून घ्यायचे आहेत. मुलं परत हे करत नाहीत, दातात आले की ओरडतात लय. हे आता पॅन घेऊन त्याच्यामध्ये हा जो मी पांढऱ्या रस्स्यासाठी मसाला बनवलेला तो ह्याच्यामध्ये टाकला आहे. ह्याला आता बरोबर मिक्स करून घ्यायचं आपल्याला सगळं. आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे, कारण बॉईल करताना पण मीठ टाकलेलं होतं.
हे बघा. आणि जे आपलं आळणी पाणी राहिलेलं होतं चिकनचं ते तसंच ठेवलेलं आहे, ते वरतून गरम करून ह्याच्यात मी हे केलं आहे. हा झाला आपला पांढरा रस्सा. मस्त वाटतो, एकदम भारी झालेला. शपथ सांगते मी, एवढा सुंदर झाला होता ना, खायला एवढं सुंदर वाटत होता. थोडासाच केलेला पण खूपच छान झालेला होता. शपथ म्हणजे खोटे शपथ तर कोण घेणार नाही, एवढं सुंदर झालेलं. करून बघा हा मसाला. आणि ह्याच्यामध्ये ना थोडंसं म्हणजे एकदम अर्ध्या चमच्याला पण कमी हा चिकन मसाला मी ॲड केलेला होता. ह्याला मिक्स करायचं आता सगळं. याच्यामध्ये तिखट वगैरे काहीच नाही टाकायचं. जो आहे तो फ्लेवर खडा मसाला आणि जे काजू वगैरे टाकलेत त्याचाच येतो. खूप छान लागतो हे, म्हणजे भारी लागलं होतं. खरंच करून बघा तुम्ही. खूप दिवसांनी कोल्हापूरची आठवण आली तांबडा पांढरा रस्सा खायची. तर हा बनवलेला होता. हे बघा, हे आता आपला रेडी झालेला आहे. ह्याला आता एक साईडला काढून घेणार आहे मी. नंतर त्याच्यामध्येच वॉश केलं होतं हे मी कढई. त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. मटण सुक्का बनवते आता मी. जो मी आपल्याला सुक्याला आणि रस्स्याला जे मसाला करायचा होता ते हा करून घेतला होता मी, तो ह्याच्यात टाकायचा आहे आता. ह्याला बरोबर आता हलवायचं आपल्याला. जोपर्यंत तेल नाही सुटत तोपर्यंत ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये आपला कांदा लसूण मसाला, काश्मीरी रेड चिली पावडर, धना जिरा पावडर, मटन मसाला पावडर हे सगळं टाकायचं आहे. मीठ चवीनुसार. मीठ आपण टाकलेलंच होतं तरी पण वरतून थोडं चवीनुसार टाकायचं आहे. ह्याला सगळ्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. हे बघा. आणि प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि कसे व्हिडिओ वाटतात ते पण सांगा कमेंटमध्ये करून, सांगून की हा कसा व्हिडिओ वाटतो आहे. आणि प्लीज सबस्क्राईब करा सगळ्यांनी आणि प्लीज सपोर्ट करा मला. ह्याला बरोबर आता असं मिक्स करून आपल्याला हे करायचं आहे. हे बघा, हे पूर्ण ऑइल सुट्टं झालं आता ह्याचं. याच्यामध्ये जे आपलं शिजवलेलं मटण होतं ते ह्याच्यात ॲड करायचं आता. हे बघा, हे मटण सगळं तर ह्याच्यात सुक्यात हे करायचं आहे. हा आता आपला रेडी होतो आहे सुक्का मटण. या सगळेजण जेवायला. कोल्हापूरची आठवण आली होती. मस्त तांबडा पांढरा रस्सा, सुक्का मटण. भाकरी नव्हती केली, भाकरी कोणाला आवडत नाही. पीठ दळून आणले पण एवढं कोणाला भाकरी आवडत नाही, त्याच्यामुळे चपाती बनवलेली. हे सुक्कं मटण तयार झालं आपलं. हे आळणी, हे पांढरा रस्सा आणि हे चिकन होतं माझ्या मुलीला बनवलेलं. हे बघा, या जेवायला सगळे. चिकन मसाला, मटन मसाला, तांबडा पांढरा रस्सा, आळणी. एक नंबर जेवण झालं होतं. खरोखर म्हणजे म्हणतात ना ते आपण स्वतः हे करू तेव्हा कळतं. खरं शपथ खूप छान झालं होतं जेवण. आणि तांबडा पांढरा रस्सा तर एवढा सुंदर झालेला ना. तर या सर्वजण जेवायला. हे बघा, नंतर चपातीबरोबर ह्या तांबडा पांढरा रस्सा, मटण सुक्का आणि आळणी. कसं वाटलं नक्की सांगा. आहे ना मस्त. या जेवायला सर्वजण. नंतर संध्याकाळी बाहेर गेलो होतो आम्ही. थोडी शॉपिंग करायची होती. काय घेतलं होतं तर ते बघा. इथून निघालेलो आम्ही. इकडे सगळी गर्दीच असते बघा ह्या साईडला, म्हणून संध्याकाळचं जरा लेट जातो आम्ही इथे. हे अहमदाबादचं भाजी मार्केट आहे बघा. इथे असे सर्व खाली बसतात. इकडे सगळे पितळेची, तांब्याची भांडी, इथे होलसेलवाले सगळे मिक्स, होलसेल रिटेल इथे सगळे बसतात. एक कढई मला बघायची होती. इथे हे सगळे कासाची भांडी भेटतात, तांबा, पितळ. आणि हे अंकल म्हणतो ते जेवढे तुम्ही जुने वस्तू घ्याल ना, हे जुनी नव्हते घेतलं मी, पण जेवढं तुम्ही जुने वस्तू घ्याल तेवढे ओरिजिनल भेटणार. आत्ता तुम्ही जेवढी नवीन तांबा पितळ घ्याल त्याच्यामध्ये थोडं तरी भेळमिसळ असणारच, असे सांगत होते ते काका. आणि किंमत त्याची पण सेम असते आणि ह्याची पण सेम असते बोलले, पण तुम्ही जेवढं जुनं घ्याल तेवढं खूप छान असतं असं बोलत होते ते. का तर त्याच्यात काय मिक्स नसतं त्याच्यामध्ये. हे बघा, तिथून आम्ही निघालेलो होतो. तर मला हे रस्त्यात बघा काय भेटलं. आपल्या इकडे काय बोलतात पहिल्या जमान्यामध्ये जे सगळ्यांना माहिती असेल, टमरेल. ते भेटलं मला इथे रस्त्यामध्ये.
जे जुनी लोक आहेत ना त्यांना माहिती असेल की हे काय म्हणतात ना आणि कशासाठी काय बोलायचे. एवढे हसतात ना आता ह्याच्यावरती जोक ते एवढे चालतात ना इंस्टावरती याचे वगैरे. आत्ताच्या मुलांना एवढं काय माहीत नसेल टंबरेल म्हणजे काय, याला टंबरेल बोलतात. तो एवढं स्वस्त भेटलं होतं ना मला, खूपच स्वस्त भेटलं होतं, पण ते घेतलं होतं मी. नंतर इथे अहमदाबादचं हे गांधी रोड आहे अहमदाबादचा, इथे एवढी होलसेलची ही लाईट वगैरे तुम्हाला भेटून जाईल ना. रिटेलमध्ये पण भेटते आणि होलसेलमध्ये पण भेटते. एकदम तुम्हाला घ्यायचं असेल तर खूप फेमस मार्केट आहे लाईटिंगसाठी. इथं सर्व प्रकारच्या लाईट्या भेटतात तुम्हाला. झुंबर भेटेल, मिक्स लाईट भेटेल, सिरीज भेटेल. दिवाळी वेळेस तर जबरदस्त लाईटिंग इथे बाहेर लावलेलं असतात. आता बंद करायचं टाईम होतं म्हणून त्यांनी हे केलं होतं. हे बघा, लाईटच लाईट असते इथं बाहेर सगळीकडे. तर हे बघा माझी शॉपिंग होती. हे टंब्रेल घेतलेलं होतं हे घेतलेलं आणि ही कढई घेतलेली. कढई केलेली कढई होती आणि हे होतं ह्याचा लाईट ग्रीन कलर होता टंब्रेलचा. हे बघा, कढई कशी वाटली नक्की सांगा मला. आणि हे आता खूपच ह्याच्यामध्ये हे बघा घेतलं आहे मी. मला खूप स्वस्त पडलं आहे हे, खूप म्हणजे खूप स्वस्त पडलं आहे. हे बघा कसं वाटलं नक्की सांगा. आणि या सगळेजण जेवायला तांबडा पांढरा रस्सा खायला. बाय.